अजित पवारांनंतर राष्ट्रवादी पोरकी झाली आहे. मात्र अजितदादांच्या जागेवर राष्ट्रवादीची सूत्र सुनेत्रा पवार सांभाळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही तशी मागणी केल्याचं बोललं जातंय. तसंच उपमुख्यमंत्री पदासाठीही सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांसारखा कर्तबगार हरहुन्नरी नेता हरपल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाचं मोठं नुकसान झालंय. महाराष्ट्राच्या राजकारणाचा अजित पवारांशिवाय विचार करणं देखील आवश्यक आहे. राजकारणात असे अनेक नेते ज्यांची ओळख खुर्चीमुळे आहे. मात्र देशातल्या राजकारणातील अजित पवार हे असे एकमेव नेते होते ज्यांच्यामुळे खुर्चीची ओळख होती. अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्रच नाही तर आता राष्ट्रवादी देखील पोरकी झाली आहे. अजितदादानंतर राष्ट्रवादीचं काय होणार, राष्ट्रवादीची सूत्र कुणाच्या हातात जाणार असे असंख्य प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मात्र दादांनंतर सुनेत्रा पवारांच्या हातात राष्ट्रवादीची सूत्र जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अजित पवारांनंतर राष्ट्रवादी पक्षाची सूत्र सुनेत्रा पवारांच्या हातात देण्याची एनसीपी नेत्यांची मागणी आहे. राष्ट्रवादीच्या भविष्याबाबत भुजबळ, सुनील तटकरे, सुनेत्रा पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे. त्या सध्या राज्यसभेवर खासदार आहेत. तातडीनं काय होईल, उपमुख्यमंत्री कोण, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता मला असं दिसतंय की सुनेत्रा पवारांचं नाव पुढे आलेलं आहे. कारण आपण असं बघितलंय की अजित पवारांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये पार्थ पवार यांचं स्थान बऱ्यापैकी मोठं आहे. म्हणजे नरेश अरोरा हे जे इमेज मेकिंगसाठी कन्सल्टंट म्हणून अजित पवारांच्या सोबत आले, तो निर्णय सुद्धा पार्थ पवारांनी घेतला होता. तर मला असं वाटतं की पार्थ पवार बऱ्यापैकी त्या प्रक्रियेमध्ये असतील आणि सुनेत्रा पवारांनी राज्यसभा लढवावी, त्यांनी खासदार व्हावं, ही पण इच्छा पार्थ पवारांची होती असं तेव्हा म्हटलं जात होतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांच्या भावना जाहीररित्या व्यक्त करून दाखवल्यात. अजित पवारांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच असाव्यात अशी भावना आमदार नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त करून दाखवली आहे. तर दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं अशी ही भावना नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. आता सर्वांच्या म्हणजे जनतेतून येतं. आता ही तर तेच सगळे बारामतीकरता म्हणतील, पण महाराष्ट्रातून सगळेजण म्हणतात का वहिनींना आता कुठेतरी सत्तेत आणलं पाहिजे. सुनेत्रा वहिनी सुनेत्रा अजित पवार या आता उत्तराधिकारी असू शकतात का राष्ट्रवादी काँग्रेसच्या? कारण एकंदरीतच अशी विनंती सगळ्या अगदी सर्वसामान्य जनतेकडून होते. आमची विनंती राहील करावं. मात्र आता दोन राष्ट्रवादीने एकत्र यावं अशी देखील चर्चा आहे. अजित पवारांची तशी इच्छा होती. ह्याच्यातच नगर परिषदेच्या इलेक्शन होती तेव्हाच बऱ्याच ठिकाणी एकत्र झाले. काही ठिकाणी टोकाचे विरोध होते, थोडंसं झालं होतं, पण आता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. आता तुतारी आणि घड्याळ वेगळं नाही, एकत्र. पिछले 1-2 महीने से जिस दिशा में दादा जिस तरह से काम कर रहे थे, संकेत दे रहे थे लोगों को, लेकिन अंतिम निर्णय दादा और पवार साहब को लेना था. अब आगे किस तरह से राजनीति होगी उसके बारे में कोई भविष्यवाणी नहीं कर सकता, लेकिन सबकी इच्छा है कि सभी परिवार के लोग, पार्टी के लोग एक हों. ये निश्चित रूप से सबकी इच्छा है. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादी पक्षाचा मोठा प्रश्न आहे. कारण जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आणि महायुती सोबत केले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी लोकसभा, विधानसभा लढवली. विधानसभेत त्यांना चांगलं यश देखील मिळालं. मात्र आता दादानंतर सुनेत्रा पवारांच्या हातात सूत्र जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांएवढा राजकारणाचा अनुभव सुनेत्रा पवारांकडे नाहीये. अजितदादांसारखं प्रभावी नेतृत्व त्यांचं नाहीये. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सूचक विधान केलंय. खरं आता सत्य बोलावं लागेल. पवार साहेबांच्याकडे बघून अजितदादांची खरोखर प्रामाणिक इच्छा होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे. नगरपंचायत, नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तशी प्राथमिक चर्चा झाली होती. महानगरपालिकेवरून झाल्यानंतर लगेच करायचं ठरलं होतं चर्चा प्राथमिक. परंतु निवडणुकीच्या नंतर बसू म्हणून सांगितलं होतं. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अगोदर आम्ही अशा प्रकारची चर्चासुद्धा केली. परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीनंतर आपण मग निर्णयाला बसू आणि एकत्र येऊन चर्चा करून निर्णय घेऊ, अशा प्रकारची मानसिकता अजितदादांनी आमच्या काही लोकांची होती. अजित पवार यांच्या अपघाती निधनानं महाराष्ट्राचं राजकारण बेचव झालंय यात शंका नाही. त्यांच्या कामाची शैली, स्पष्ट वक्तेपणा, कोणत्याही दबावाला न जुमानता रोखठोक भूमिका घेणं हे फक्त अजितदादांनाच जमलं.
त्यामुळे त्यांच्या जाण्यानं राष्ट्रवादी पोरकीच झाली आहे. अजितदादांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात 1982 मध्ये सहकार क्षेत्रातून केली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते निवडून आले होते. अजितदादांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात 1982 मध्ये सहकार क्षेत्रातून केली. 1991 मध्ये अजित पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. 1991 मध्ये अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. खासदारकीचा राजीनामा देऊन त्याच वर्षी दादांनी बारामतीची पोटनिवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. 1995 मध्ये अजितदादा बारामतीतून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये दादांना राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. त्यानंतर 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये दादा बारामतीमधून निवडून आले. अजित पवारांनी सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होण्याचा देखील विक्रम रचलाय. अजित पवारांनी 6 वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पहिल्यांदा 2010 मध्ये अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये, दुसऱ्यांदा 2012 मध्ये राजीनामा दिल्यानंतर पुन्हा शपथविधी घेतला. तिसऱ्यांदा 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटे शपथविधी घेतला. चौथ्यांदा 2019 मध्ये महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पाचव्यांदा 2023 मध्ये महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि 6व्यांदा 2024 मध्ये विधानसभेत महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळालं आणि अजितदादा पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. अजित पवारांशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाचं वर्तुळ कधीच पूर्ण होऊ शकत नाही. अजित पवारांनी महाराष्ट्राला विकासाचं विजन दाखवलं. गावखेड्यामध्ये विकासाची गंगा आणली. गावांचा विकास करण्याला प्राधान्य दिलं. पोटतिडकीनं सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले. मात्र तेच दादा आता आपल्यात नाहीये. त्यामुळे त्यांचा राजकीय वारसा कोण चालवणार असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय. सुनेत्रा पवारांची जरी आता चर्चा सुरू झाली असेल तरी आगामी काळात राष्ट्रवादीची सूत्र नक्की कुणाच्या हातात जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.